मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें तांत्रिक अडचणीमुळे आपण थांबलो होतो, पण ते अनावर झालेले त्यांचे अश्रू म्हणजे त्यांचे संवेदना वेदना या जाधव सरांच्या अशा एवढ्या झाल्या होत्या की वेदनामध्ये ते त्यांनी तरी पण मी माझ्या इच्छेमुळे ते पुन्हा एकदा सांगले, जाधव सर आपण आपला वेग आवरावा आणि जे काही सत्य परिस्थिती आहे ते आपल्या जनतेसमोर ठेवावी. तर ह्या जलाशयाला नष्ट करण्यासाठी अधिकारी आले होते आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की त्यांना असं काही नव्हतं सुद्धा, पण त्यांनी त्यांचा निष्कर्ष काढला की बाबा ह्या हा चुकीचा भेग पडलेली आहे आणि ती भेग मध्ये बॉम्ब लावायचं काम त्यांनी केलं. आणि मी पुन्हा स्वतः जातीनं माझी स्कॉर्पिओ घेऊन त्या ठिकाणी आलो आणि फॉर्च्युनर होती, स्कॉर्पिओ घरीच नव्हती. अच्छा ती फॉर्च्युनर आहे का? फॉर्च्युनर मध्ये अच्छा फॉर्च्युनर आहे, ओके ओके. मग त्या फॉर्च्युनर मध्ये मी आलो आणि मी त्यांचा जो काय खेळखंडोबा होता तो उद्ध्वस्त केला, त्यांचा जो प्लान होता तो मी बर्बाद केला खरंच. आणि मग जो अधिकारी होता मुख्य अधिकारी लाऊड तो एक प्रेस रिपोर्टरला जी माझी क्रश होती तिला नाही, घेऊन त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाऊन त्यानं बलून मध्ये जाऊन बसला. मग मी तो बलून मध्ये आणि मी फॉर्च्युनर मध्ये आणि पाठलाग कसा आहे बघा, तो हवे मध्ये उडत चाललेला आहे. AWM होती आपल्यापाशी, AWM तो हवेत उडत चाललेला आहे आणि मी जमिनीवर आहे. मग मी काय केलं माहित आहे का, तो समोरचा जो तुम्हाला माळा दिसतोय का, दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी. समोरच्या माळावर मी माझी फॉर्च्युनर नेली फॉर्च्युनर आणि असं जसं बलून असं आलं की मी माझी फॉर्च्युनर माळावर अशी जम्प केली. जम्प केली आणि बरोबर मी बलूनवर लँड झालो. बरोबर. आणि मग बलूनच्या बलूनच्या दोरीला पकडून मी खाली आलो. सेम असा एक पिक्चर तुमच्या घटनेवर इन्स्पायर झालेला आहे. तुमच्या ह्या घटनेवर रजनीकांतनी सेम असा पिक्चर काढलेला आले होते ना माझ्याकडे लिंगा नावाचा. अच्छा ते आले होते माझ्याकडे. त्यांनी माझ्याकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि ते जाऊन त्यांनी साऊथ मध्ये जाऊन चित्रपट काढला. आणि मला वाटतं त्याचे रॉयल्टी हे सुद्धा राईट सुद्धा आपल्याला दिलेले नाही आपल्याला असे हे असा दानशूर माझा